परी, मला तुला हे विचारायला आवडेल की तुझं लहानपण ते ह्या सिनेमासृष्टी किंवा सिरियल्स, टीव्ही सिरियल, त्याच्याकडे तुझा प्रवास कसा झाला? आपण असं म्हणू की म्हणजे एका वाक्यात टू स्टार्टअप विथ, इट स्टार्टेड ॲज माय हॉबी अँड डेव्हलप्ड ॲज माय करिअर. Okay. माझे वडील राज्यनाट्य स्पर्धांमधनं अशी कामं करायचे, डिरेक्ट करायचे. तर त्यांचा गडकरी रंगायतांचा अख्खा ग्रुपच होता. कला सरगम नावाचा त्यांचा ग्रुप होता, अजूनही आहे. बऱ्यापैकी मेंबर्स ऍक्टिव्ह सुद्धा आहेत. तर मी लहान अशी स्कूटरवरती, तेव्हा कायनेटिक होती आमच्याकडे, मी स्कूटरवर बसून जायचे. मी तेव्हा मुलुंडला राहायचो. सो बाबा, मी आणि आई असे नाटकं बघायला जायचो. तो लहानपणापासून मी नाटकं बघितलेली आहेत. आणि मग रंगायतांच्या त्या एक असं लॉन जिकडे होतं त्याच्यावर मी खेळत असायचे. सो देवाशीष शेडगे म्हणून बाबांचे एक मित्र होते, बाबांचा एक मित्र होता. तर देवा काका डिरेक्ट करत होता. तर त्या नाटकाचं नाव होतं ध्यास, जी सुरुवात ध्यास म्हणून झाली, पण नंतर ते मंत्रमुग्ध म्हणून पुढे आलं. ओके. सो सुरुवातीला नीलकांती पाटेकर त्याच्यामध्ये असोसिएटेड होत्या आणि देवा काकांनी ते बसवलेलं होतं, डिरेक्ट केलेलं होतं. सो त्याच्यामध्ये प्रदीप वेलणकर होते. मग त्याच्यानंतर लाली मावशी म्हणजे उज्ज्वला जोग होती, राजन ताम्हाणे होते. आणि नंतर जेव्हा मंत्रमुग्ध ते झालं तेव्हा शमा देशपांडे म्हणजे राजा गोसावींची जी लेक, आमची शमा मावशी होती. त्याच्यामध्ये राजन ताम्हाणे होते, भारती पाटील होती, माधुरी भागवत, असे सगळे कलाकार त्याच्यामध्ये होते. सो तिकडनं तो प्रवास सुरू झाला. त्यावेळेला तुझं एज ग्रुप म्हणजे तू काय बाल कलाकार होती? बालकलाकार होते तेव्हा मी कलाकार होते. पण मी बालनाट्यांपासून सुरुवात नाही, म्हणजे नाटक माझं कमर्शियल. बालनाट्यांमधून मी कधीच कधीच नाही, म्हणजे मुद्दाम ठरवून नाही केलं वगैरे असं काहीच नाही, पण नाही केलं कधी. सो असं म्हणू की त्या नाटकापासून ती सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर सुना येती घरा नावाचा राधा स्वामींचा मी सिनेमा केला. त्याच्यानंतर राजन वाघधरेंबरोबर घरोंदा नावाची मी सिरियल केली. त्यावेळेला 2च चॅनल्स होते, झी आणि सोनी. तर सोनी पण नंतर आला, तर झी वरती घरोंदा नावाची सिरियल लागायची. नेहा शरद, यतीन कारेकर अशी मोठी मोठी लोक, पण ती हिंदी होती, मराठी चॅनलचा संबंधच नव्हता, हिंदीच टेलिव्हिजन होतं. मग त्याच्यानंतर भवर नावाची एक सिरियल आली, जी निलुताईंनी डिरेक्ट केलेली होती. आणि त्याच्यामध्ये विक्रम गोखले होते, मृणाल कुलकर्णी होत्या, नीना कुलकर्णी होत्या, सतीश पोळकर. जसं मृणाल कुलकर्णी आणि सतीश पोळकर हे माझे आई वडील होते. पल्लवी जोशी माझी आत्या होती. आणि लहानपणापासूनच करताना ना की अरे टाळ्या आल्या किंवा लाफ्टर आल्या, अरे काहीतरी बरं वाटायचं, काय व्हायचं कळायचं नाही.